नमस्कार प्रेक्षक, अजिंक्य भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत अकोल्यामध्ये खास आपल्या राजराजेश्वर नगरीमध्ये देवकाते साहेब जे आहेत मार्तंड जेजुरी संस्थानचे अध्यक्ष। तर त्यांच्यासोबत आपण इथे संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम सर्व अकोलेकरांकडून आपले मनस्वी स्वागत आहे साहेब अकोल्यामध्ये। आणि आज विशेष काही कारण अकोल्यामध्ये उपस्थित असण्याचं सर? आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आमचे मित्र सुमित भैया नवलकर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने अकोले शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त एक भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। ह्या शोभायात्रेसाठी त्यांनी मला खरं तर गेल्या महिन्यापासून ते मला त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहेत आणि त्याच कार्यक्रमासाठी आज मी अकोले शहरामध्ये आलेलो आहे। नक्कीच। आणि तुम्हाला येऊन इथे आपला पहिला अनुभव होता अकोल्याच्या नगरीमध्ये, राजराजेश्वर नगरीमध्ये, तर आपल्याला कसं वाटतं इथे आज? खरं तर राजराजेश्वराची नगरी म्हणजे शंभू महादेवाची नगरी म्हणून अकोला शहराला ओळखलं जातं। ह्या नगरीमध्ये म्हणजे येताना आमची धारणा वेगळी होती की आपण विदर्भामध्ये निघालो आहे, इकडे वातावरण कसं असेल, पण इथं जेव्हा मी पहिल्यांदा इथं आलो त्यावेळेस एक प्रसन्न वातावरण आलं। इथली स्वच्छता बघितली, इथला तुमचं जे कल्चर बघितलं, आसपासचं क्लायमेट बघितलं, खरंच अतिशय खूप चांगलं आहे। आणि बऱ्यापैकी ह्यावेळेस असं वाटतं की ह्यावेळेस पाऊस पण चांगला झालेला आहे। नक्कीच। आता म्हणजे चालूच आहे, मे महिन्यामध्येच भरपूर पाऊस असा विदर्भामध्ये येऊन गेलेला आहे। तर आता आपण ज्या प्रकारे बोलतोय, आपल्याला जे आपण अध्यक्ष आहात सध्या जेजुरीच्या संस्थानचे, तर आपल्या आगामी काही नवीन योजना किंवा संस्थांसंदर्भात आणखी काय सांगायचं असेल तर? खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक ते जेजुरी देवस्थानचा अध्यक्ष, हा प्रवास अतिशय खूप खडतर होता। पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आज मी तिथं अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे। तर आगामी काळामध्ये आपण देवसंस्थांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नवीन उपाययोजना करायच्या आहेत। म्हणजे आमच्या आधी तिथं विश्वास मंडळ होतं, पण त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत त्या मला त्या पूर्ण करायच्या आहेत। मग आगामी काळामध्ये आपण एक भव्य दिव्य असं 100 खोल्यांचं तिथं भक्तिनिवास उभा करतोय, गडावरती मल्हार गार्डन उभा करतोय, अजून आपण एक 12 मल्हार सृष्टी करतोय, जेणेकरून आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खंडोबाची जी मंदिर आहेत त्याच्या प्रतिकृती आपण जेजुरी गडावरती उभा करतोय। नक्कीच। खूप छान असं आपलं नवीन जे येणारं आहे नवीन उपक्रम म्हणता येतील की ते खूप छान आणि नवीन आपल्या गडाला एक वेगळं रूप तिथे देणार आहेत। सर, आगामी याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे नेमकं काय करायचं आपल्या समाजसेवेमध्ये की राजकीय क्षेत्रात किंवा आपल्याला धार्मिक सेवा पुढे करायची आहे सर? खरं तर असं मागाशी मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे। तर समाजसेवेची जोड आणि राजकारणाची साथ असल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही ध्येय साध्य करता येत नाही। त्यामुळं राजकारण हा म्हणजे उद्देश नसून राजकारण ही फक्त आपल्याला एक शिडी असेल समाजकारणापर्यंत पोहोचायची, जेणेकरून राजकारणाच्या माध्यमातून शोषित वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या परिस्थितीला सुधारण्याचा कुठेतरी प्रयत्न करणं, हाच इथं उद्देश असणार आहे माझा। नक्कीच। आणि आता जी युवा पिढी आहे आपली, जे आता सध्या राजकारणामध्ये ज्यांना वळायचं आहे किंवा समाजकार्यामध्ये वळायचं, त्यांना आपण काय इथे संदेश द्याल सर? खरं तर आपल्याला असं सांगितलं गेलं की राजकारणाकडे जाऊ नका, पण माझं युवा पिढीला म्हणजे आवर्जून सांगणं आहे की राजकारण ही एकमेव शिडी आहे जेणेकरून आपण सगळे ध्येय साध्य करू शकतो। कारण आपण बघा ना, कुठंही गेलं तर राजकारण येतच। समजा आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायला गेलो तिथंही राजकारण येतं, IT सेक्टरमध्ये गेलो, बिझनेस फील्डमध्ये गेलो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा तिथं राजकारणाची जोड येतेच। त्यामुळे जोपर्यंत आपलं युवक राजकारणामध्ये पडत नाही, पुढाकार घेऊन काम करत नाही, लोकांच्या अडीअडचणी सोडवत नाही, तोपर्यंत मी तर असं म्हणतो की ठीक आहे, सगळ्यांनीच जाऊ नाही आहे, काही म्हणजे काही ठराविक ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच राजकारणामध्ये गेलं पाहिजे। नक्कीच सर। आणि अगदी शेवटचा आपला प्रश्न की आपलं पहिल्यांदाच आपण अकोल्यामध्ये आला, विदर्भात आलाय, तर आपला अनुभव कसा आणि आमच्या अकोल्याच्या प्रेक्षकांनी सर्वच प्रेक्षकांना आपण काय आवाहन कराल? खरं तर राजराजेश्वरांच्या या नगरीमध्ये मी आल्यापासून बघतोय की इथल्या लोकांमध्ये जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, आल्यापासून त्यांनी मला जे प्रेम दिलं, जी आपुलकी दिली, त्याबद्दल मी माझा अतिशय कृतज्ञ आहे, त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो। आणि मनापासून मला इथं आवडलं, म्हणजे यायला आवडलं की इथं एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण कसं मी फक्त ऐकून होतो की विदर्भातील लोक खूप मावळ असतात, खूप चांगले असतात, पण आज खरं तर खऱ्या अर्थाने मला तर अनुभवायला मिळालं। आणि इथून पुढच्याही काळामध्ये ज्यावेळेस मला अकोलेकर कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतील मी निसंकोचपणे या कार्यक्रमाला येईल, एवढंच मी अकोलेकर सांगतो। आणि आपण अकोलेकरांनी जे मला प्रेम दाखवलं त्याबद्दल आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहावं। आणि आमचा जो मित्र आहे सुमित नवलकर, अतिशय हरहुन्नरी कार्यकर्ता आहे, त्यांनी जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, म्हणजे खरं तर अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपण बघितलं की म्हणजे महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभर
आज आपण अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती साजरी करतोय. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण देश आपला अहिल्याबाई होळकरमय झालेला आहे. आणि त्यातच अकोल्यामध्ये आज हा अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा निघते. अतिशय मन प्रसन्न आहे. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपल्यासोबत होते देवकते साहेब, जे मार्तंड जेजुरी इथले अध्यक्ष आहेत. तर त्यांनी आपला संपूर्ण अकोल्यातील पहिलाच अनुभव त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. तर आपण अजिंक्य भारत न्यूजतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानूया. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर आपण असं म्हणतो की मीडिया हा 4th पिलर आहे आपल्या राज्यघटनेचा. तर मीडियाच्या माध्यमातून आता आपण माझी भेट पहिल्यांदाच आकांक्षी यांची झाली. त्याचा जो आपला चॅनल आहे, तर या चॅनलला मी खरं तर म्हणजे मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने आणि श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो की आपल्या चॅनलचं काम अतिशय चांगलं चालू आहे. आगामी काळामध्ये आपलं काम असं सुरू राहावं हीच खंडेराया चरणी प्रार्थना करतो. जय मल्हार. धन्यवाद.